पुरे नाहीत का? हो. बरं, आता आपण कृतीकडे वळूया. त्याआधी मला सांग, तुझं शिक्षण कशामध्ये झालं? माझं MBA सप्लाय चेन मॅनेजमेंट अँड ऑपरेशन्समध्ये झालं. मी US मधून माझं MBA केलेलं आहे. पण मग मला एक सहज विचारायचं बघा, कधी कधी आता आपण काय होतो, उच्च शिक्षित होतो, परदेशात जातो, नवीन कल्चर अडॉप्ट करतो. हं. हे करत असताना झी मराठी सारख्या मराठी वाहिनीवरती वटसावित्री पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी छान मंगळसूत्र, हिरवी साडी, त्याला शालू म्हणतात ना, हो. ते नेसून नटून थटून येणं, ह्या दोन खूप ऑपोजिट गोष्टी आहेत. मला खरं तर विसंगत नाही म्हणायचंय, पण एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हो. तर हे दोन्हीही अडॉप्ट करताना कसं वाटतं एक मुलगी म्हणून आजच्या काळातली? ॲज अ मुलगी म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. आपल्या करिअर वाईज प्लस पर्सनॅलिटी वाईज. आता जसं मी लहानपणापासून मराठी घरामध्ये लहानाची मोठी झाली आहे, तर आपली संस्कृती पण आपल्याला जपता आली पाहिजे. बरोबर. मग आपण पृथ्वीवर कुठेही असलो तरी पण आपले सण, उपवास जे पण असतील ते आपण केले पाहिजेत आपापल्या सोयीनुसार. फारच छान. मला हे तुझं उत्तर फार आवडलं. आणि खरं सांगू, ह्या वेशात हे परिधान करून जेव्हा मी अमेरिकेत शिकली हे तू सांगतेस, त्याला जास्त सौंदर्य येतं. तुला कळलं मला काय म्हणायचं? हो की नाही? चला, आपण आता आंब्याचे सुवर्ण मोह काय करूया? पहिल्यांदा आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला बाउल लागेल. देतो ना. येस. काय लागेल? पहिल्यांदा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे. घ्या. तर मैदा ओके. 2 चमचे आणि बेसन 1 चमचा. बर. त्यामध्ये थोडंसं आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ. आणि हे आपल्याला पाण्यामध्ये एक ह्याचा बॅटर बनवायचा आहे. बर, ठीक आहे. आपण पाणी त्याच्यात घालूया. तोपर्यंत एक जरा प्रश्न. हो. लग्न आधीपासून तू तुझ्या नवऱ्याला अभिषेकला ओळखत होतीस? हो. किती वर्ष? 15 वर्ष. 15 वर्षातला तो अभिषेक, 6 महिन्यानंतरचा हा अभिषेक नवरा, काही फरक झाले का नाही? सहसा नाही, कारण आम्ही लग्नाआधी जसे होतो तसेच आहोत, बेस्ट फ्रेंड्स. त्याच्यामुळे एवढा काही असा फरक नाही जाणवत वा वा आहे. वा. पण एक योगायोग तू पाहिलंस का? अभिषेक ऐश्वर्याची जोडी आहे तुमची. हो. हा? हे तुम्हाला कोणी म्हणलं असेल ना आजपर्यंत? हो. सगळेच खूप जण. म्हणतात. हो हो. फार छान. चला, काय करूया? पाणी घालूया ना. पाणी किती लागणार आहे? द्या थोडंसं. काय करूया पुढे? ह्याच्यामध्ये आपल्याला आंब्याची कापं टाकून मिक्स करून आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे. आता हे बॅटर मध्ये मिक्स होईपर्यंत मी कढई ठेवतो गॅसवरती. तेल लागेल ना? हो. एवढं पुरे? हो. तेल गरम होईपर्यंत जरा गप्पा मारू. हो, नक्की. माहेरी मासे वगैरे सगळं आहेच. हो. इकडे अजिबातच नाही का? नाही. अंड पण नाही? नाही. पण ह्यांच्याकडे डाळ बाटी म्हणा किंवा गट्ट्यांची भाजी म्हणा, हे मला खूप आवडायला लागलं आहे. त्याच्यामुळे मी ते शिकली सुद्धा आहे. तर आणि विविध प्रकार आहेत. स्वीट्समध्ये भरपूर प्रकार आहेत. त्यामुळे ते खूप छान झालं. चला, आपण तळून घेऊ आंब्याची कापं. सावकाश टाका नवी नवरी. हो. तुम्हाला पोळता कामा नये, नाहीतर मी टाकतो. नाही, मी याला हे नाव कोणी दिलंय, आंब्याचे सुवर्ण मोह? हे मीच शोधलं की आपण हे असं नाव देऊया ह्याला, कारण आंबा म्हणजे आपलं सोन्यासारखा पिवळा. त्यामुळे आपण म्हटलं काहीतरी एक वेगळी डिश. चांगलंय बाबा. एवढं छान शिकून अमेरिकेत राहून सुवर्ण मोह वगैरे नाव दिलंयस. बंद करा. गॅस बंद करायचा? हो. कारण हे जास्त शिजवायचं नाही आपल्याला. थोडासा बॅटर कडक झाला की आपण गॅस बंद करून हे उतरवून घ्यायचं. बर, ठीक आहे. छान कुरकुरीत झालेत.
आणि बॅटर मध्ये काय बेसन आणि कॉर्नफ्लॉवर आहे ना? बेसन, कॉर्नफ्लॉवर आणि मैदा. मैदा. काय करूया आता पुढे? आता आपल्याला एक पॅन मध्ये कॅरमल बनवायचं आहे, ज्याच्यासाठी आपल्याला गुळाचा उपयोग करायचा आहे. बर, पॅन लागेल ना तुला आता? हो. गॅस लावून घेऊ. बरं, तुझी स्वप्न काय आहेत आता? पुढे काय करायचंय? आता शिक्षण झालं, परदेश गमन झालं, तिकडून शिकून आलीस, व्यवसायात हात आहे, संसारही सुरू झाला, पण एक असतं ना की आपली आपली एक सेल्फ अम्बिशन्स काहीतरी असतात. तो कहा जाना है? मला आता खाद्यपदार्थाच्या क्षेत्रामध्ये एक नाव बनवायचं आहे. त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. आता आई-वडिलांच्याच रेस्टॉरंटमधूनच मी शिकते आहे की कसं पुढे जाऊन आपल्याला व्यवसाय पुढे घेऊन जायचा आहे, ग्रो करायचा आहे. बिझनेस वुमन म्हणून नाव कमवायचं. नक्की होईल. वड तुला पावेल. येस. काय आता? आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं गुळ टाकून आपल्याला गुळ थोडं मेल्ट करायचं. थोडंसं पाणी घालायची गरज आहे थोड्या वेळानंतर. बर, घ्या. काय चॅलेंजेस आहेत सध्याच्या हॉटेल इंडस्ट्री पुढे असं तुला वाटतं? माझ्या अभ्यासानुसार आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉस्ट कंट्रोल किंवा इन्व्हेंटरीमध्ये तुमचं पैसे कसे तुम्ही बचत करू शकतात ह्याच्याकडे जास्त, आपला व्यवसाय कसा चालेल इतर व्यवसायांपेक्षा ह्याच्याकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन देऊन केलं तर खूप छान ग्रोथ आहे. मध्यंतरी मी एक फार सुंदर वाक्य वाचलं होतं की व्यवसाय यशस्वी करायसाठी 2 फॉर्म्युले आहेत, 2 फंडे आहेत. एक तर सेम क्वालिटी विथ लेसर प्राइस और सेम प्राइस विथ एक्स्ट्रा क्वालिटी. येस, हे एक फंडा मला फार, आणि मला तो खूप वाचल्यावर आवडला होता. आता काय पाणी घालू? टाकायचं. चला 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 चला, गुळाची ढेप होईपर्यंत पाणी घालू पटकन. अजून लागेल का? हो हो हो. बस बस. हे आपल्याला असं कॅरमल कुरकुरीत झालं पाहिजे. हो. येस, गुळ छान आता कॅरमलाइज्ड होतोय. आता ह्यामध्ये आपण जे तळलेले आंब्याची कापं आहेत ती मी ह्याच्यामध्ये कॅरमलाइज करते आणि आपल्याला हे एका बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून मिक्स करायचं. बर, बर्फाचं पाणी तेवढं आम्ही तयार ठेवलेलं आहे, हे तुला मी देतो. हो. पण हे असं पाण्यात सोडायचं? हो, हे पाण्यात सोडलं की ह्याला क्रंचीनेस येईल. बर्फाच्या पाण्यात टाकल्याने ते क्रिस्पी राहील का? हो. अच्छा, मग आपण हे सगळेच काप छान कॅरमलाइज करून घेऊ. हो, ह्याला पाणी सुटेल त्यामुळे आपण हे लगेच काढून घेऊन आपण प्लेटिंग करू शकतो. पण बर्फाच्या पाण्यात टाकण्याचं कारण ते कुरकुरीत राहावेत म्हणून. नरम नाही पडणार ना? नाही. हे आधी कॅरमलाइज गुळामध्ये छान असं बुडवायचं आणि त्यानंतर बर्फाच्या पाण्यात टाकायचं, जेणेकरून ते क्रिस्पी राहील. हो. आणि मग नरम पडू नये म्हणून लगेच काढून घ्यायचं. बरोबर ना? हो, एकदम बरोबर. परफेक्ट. आता काय करूया आपण? आता ही आपली डिश रेडी झाली आहे. आता फक्त आपल्याला गार्निशिंग करायचं आहे वर. त्याच्यासाठी मी वापरत आहे पांढरे तीळ आणि काळे तीळ. हो 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 हो, मस्त, फारच छान.